नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत करत आहे. तर येत्या 10 तारखेला आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर त्यानिमित्त प्रत्येकाने पारायणची जी सेवा आहे ती सुरू केली असेल. स्वामी चरित्र सारामृत हे अनेक व्यक्तींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारं पारायण आहे. जीवनाचं सोनं करणारा हा ग्रंथ आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने हे पारायण केल्यास आध्यात्मिक, भौतिक आणि सामाजिक जीवनात उन्नती आणि समृद्धी प्राप्त करू शकता. तुम्ही तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी हे पारायण तुम्ही करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या नित्य उपासनेतील एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलांपैकी काही लीलांचा समावेश केलेला आहे. या ग्रंथात 108 पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. स्वामींचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. तुम्हाला जर 108 पारायण करणं शक्य नसेल तर 21, 11, 7 किंवा एक दिवसीय पारायण स्वामी प्रकट दिन दिवशी तरी अवश्य करावे. या ग्रंथात 21 अध्याय असून यामध्ये स्वामींच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. म्हणून या ग्रंथाचे शुद्ध भक्तिभावाने वाचन करावे. म्हणून म्हणतात ना, अंतःकरण असता पवित्र, सदा वाचावे स्वामी चरित्र. एक पारायण म्हणजे कसं ओळखायचं, तर 21 अध्याय वाचल्यानंतर ते एक पारायण झालं असं समजायचं. आता आपण क्रमशः 7 पारायण करत असेल तर रोज 21 अध्याय वाचायचे, म्हणजे ते एक पारायण झालं म्हणायचं. असे 7 दिवस 21 अध्याय वाचले की 7 पारायण झाले असे समजायचे. आता जर नित्यसेवा असेल तर क्रमशः 3 अध्याय रोज वाचायचे असतात. तर नित्यसेवेमध्ये 3 अध्याय रोज का वाचावे, तर बघा, पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळाचा आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी आणि तिसरा भविष्य काळासाठी असतो. म्हणून रोज क्रमशः 3 अध्याय स्वामी चरित्र सारामृत वाचावे नित्यसेवेमध्ये. आपले संपूर्ण आयुष्य सुखमय होण्यासाठी आपल्याला हे 3 अध्याय वाचायचे असतात. आता बघा, हे पारायण कसं करायचं, तर सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर, तुमची घरातली सगळी कामे आटोपल्यानंतर तुम्ही देवघराजवळ यायचा. स्वामींची मूर्ती, फोटो जे काय असेल ते बाजूला काढून घ्यायचं आहे. त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून दुधाचा, पंचामृतचा अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर एका पाटावर त्यांना ठेवायचं आहे. स्वामींची मूर्ती पाटावर ठेवण्या अगोदर त्याच्या खाली स्वच्छ कापड अंथरायचं आहे. स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर लावून घ्यायचा आहे. सुगंधी अष्टगंध लावायचा आहे. तुमच्याकडे जे काही वस्त्र असतील स्वामींसाठी किंवा मकुट वगैरे जे काही असतील ते त्यांना घालून घ्यायचं आहे. स्वामींना कधीही हळदी कुंकू लावायचं नसतं. त्याच्यानंतर त्यांना जी आवडतात ती फुले, सोनचाफा, ती तुम्हाला भेटली तर ती त्यांना वाहायची आहेत. कारण स्वामींना सोनचाफा खूप आवडतो. तुम्हाला जर त्या दिवशी सोनचाफा नाही भेटला तर कोणतंही पिवळ्या रंगाचं फूल घातलं तरीसुद्धा चालते. त्याच्यानंतर हार, फुले तुम्ही त्यांना घालू शकता. तुम्हाला हवं तसं स्वामींना सजवू शकता. तर या पद्धतीने स्वामींची पूजा मांडून घ्या. त्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. कोणताही नैवेद्य तुम्ही त्यांना दाखवू शकता. खडीसाखरसुद्धा दाखवू शकता. शक्य असेल तर स्वामींचे आवडते बेसनाचे लाडूसुद्धा तुम्ही ठेवू शकता. त्यांना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. जो काही नैवेद्य तुम्ही स्वामींसाठी दाखवणार आहे कोणताही असू दे, पण त्याच्यावरती न विसरता एक तुळशीपत्र, एक तुळशीचं पान त्याच्यावरती ठेवायचं आहे. तर या पद्धतीने स्वामींची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामींना मुजरा करायचा आहे. स्वामींना नमस्कार करायचा आहे. नंतर स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ घ्यायचा आहे. तो तुम्हाला पाटावर किंवा चौरंगावरती ठेवायचा आहे. त्याच्यानंतर एका बाजूला घंटी तुम्ही असेल तुमच्या घरात तर ती ठेवू शकता. शंख ठेवू शकताय. घंटी डाव्या हाताला ठेवा, शंख उजव्या हाताला ठेवा. त्याच्यानंतर स्वामींसाठी एका लोट्यात पाणी भरून ठेवा आणि वाटीमधील नैवेद्य दाखवा. आता त्यानंतर बघा, तुम्ही जर इच्छापूर्तीसाठी हे पारायण जर करत असाल तर थोडीशी खडीसाखर आणि नारळ आणायचं आहे आणि ते तुम्हाला स्वामींच्या मंदिरात किंवा केंद्रात ठेवायचं आहे. जर तुम्हाला मंदिरात, केंद्रात जाणं शक्य नसेल, तुम्हाला जाता येत नसेल, लांब असेल,
तर तुम्ही जिथं आपल्या घरी पूजा मांडलेली आहे तिथं त्या स्वामींच्या फोटोजवळ, मूर्तीजवळ तो नारळ तुम्ही ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला शक्य असेल जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तो नारळ तुम्ही मंदिरात, केंद्रात जाऊन अर्पण करू शकता. आता बघा, सेवेला सुरू करण्याअगोदर तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे. कपाळाला हळदी-कुंकू लावायचं आहे. स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि मनोभावी स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. नंतर स्वामींचा जो हा ग्रंथ आहे स्वामीचरित्र सारामृत, त्याची पूजा तुम्हाला करायची आहे. पूजा कशी करायची? अष्टगंध, फूल, अक्षदा वाहून स्वामींच्या पोथीची पूजा करायची आहे. ग्रंथाला नमस्कार करायचा. त्यानंतर स्वामींच्या नित्यसेवेतील स्वामी स्तवन जे आहे ते 1 वेळा म्हणायचं आहे. ते वाचन झाल्यानंतर तुम्हाला सारामृतचे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. एक पारायण जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 1 ते 21 अध्याय हे संपूर्ण एका बैठकीत वाचायचं आहे. जर तुम्ही हे पारायण इच्छापूर्तीसाठी करत असाल तर तुम्हाला एका बैठकीतच हे पारायण पूर्ण करायचं आहे. आता बघा, जे वयोवृद्ध आहेत, आजारी आहेत, त्यांना सेवा करायची इच्छा आहे परंतु एका बैठकीत ते सेवा करू शकत नाहीत, तर त्यांनी सेवा करायची नाही का? तर असं नाही, तर तुम्हीसुद्धा सेवा करू शकता. तर जे वयोवृद्ध आहे त्यांनी पाय थोडे हलवू शकता, थोडंसं बाजूला सरकवू शकता. पण ज्यांना शक्य आहे त्यांनी बसल्या बैठकीत पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर यानंतर तुम्हाला 11 वेळा 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे. तर या संपूर्ण सेवा करून झाल्यानंतर तुमच्या घरातील सर्वांसोबत तुम्हाला आरती म्हणायची आहे. तर आरतीमध्ये सगळ्यात आधी गणपतीची आरती म्हणायची आणि मग श्री स्वामी समर्थांची आरती म्हणायची. अजून कुठल्या म्हणायच्या असतील किंवा 5 वगैरे आरत्या म्हणायच्या असतील तरी त्यासुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर तुम्ही स्वामींना प्रसाद ठेवा, घरातील सगळ्यांना प्रसाद द्या. तर अशा प्रकारे तुम्हाला जमेल तेवढे पारायण करू शकता. तर हे पारायण केल्याने स्वामी महाराजांची आपल्यावर कायम कृपादृष्टी राहते आणि खरंच स्वामींचा हात आपल्या डोक्यावर राहतो. आणि स्वामींचा हात डोक्यावर असल्यावर कोणाच्याही हाताची गरज लागत नाही. खूप प्रभावी आहे ही सेवा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब करा.